नमस्कार मित्रांनो, आज निफ्टीच्या पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस इज अवर टुडेज मार्केट आणि आज मार्केट जे जवळपास फ्लॅट ओपनिंग दिलेली मार्केटने, राईट. आणि फ्लॅट ओपनिंग देताच मार्केटने पहिल्या 2 कॅन्डल्स ट्रेड बनवलेले आहे. सो आपला एक अंदाज होता की मार्केट हा जो इमिजिएट रेजिस्टन्स आहे 24,960चा याला टच करू शकतो आणि आफ्टर दॅट इथनं सपोर्ट घेऊन तो मग रिबाउंड करू शकतो आणि मग नेक्स्ट टार्गेट जे आहे त्याचं 25,000चं होतं समजा. तर या अँगलनी मग आपण काय केलं, इथे ट्रेड प्लॅन केलेलं की जर मार्केट याखाली गेलं, सस्टेन केलं आणि रिटेस्ट आपण काय करणार ना मार्केटमध्ये एंटर करणार. तर मार्केटने ही लेवल ब्रेक केली, त्यानंतर सेकंड कॅन्डल सुद्धा ही रेड बनलेली या लेवलपर्यंत, म्हणजे जवळपास 50%च्या जवळपास 40%च्या जवळपास त्यांनी टार्गेट पण आपलं कम्प्लीट केलेलं होते. पण हीच कॅन्डल क्लोजिंग देता 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 ग्रीनमध्ये कन्वर्ट झाली, राईट. सो आपण नेहमी जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या की आपण रनिंग कॅन्डलमध्ये ट्रेड घेत नाही शक्यतो. हा, मार्केट असं फ्लोमध्ये असेल तर त्यावेळेची गोष्ट वेगळी थोडीशी, पण अदरवाईज आपण काय करतो, मॅक्सिमम ट्रेड आपण वेट करतो की मार्केटने ब्रेकआउट द्यावा, आफ्टर दॅट रिटेस्ट द्यावा आणि मग तिथून नंतर आपल्याला एक रेड सिग्नल मिळायला हवा, तिथून रेड कॅन्डल बनणं सुरू व्हायला हवं, मग आपण एंटर करतो या पद्धतीने. तर मार्केटने बघा डाऊन आला, ब्रेकआउट दिला, रिटेस्ट पण दिली, पण मुद्दा काय झाला, आफ्टर रिटेस्ट मार्केट या डिरेक्शनने न येता सरळ शूटअप झालेलं आहे. सो या कॅन्डलमध्ये मग आपण एंटर नाही करू शकलो इथे, राईट. मग हा जो ट्रेड आहे आपला, आपण त्याची वेटच करत राहिलेलो आहे. आपण जवळपास या लेवलपर्यंत त्याची वेट केलेली, म्हणजे इथून सुद्धा मार्केट आता नेक्स्ट कॅन्डल जर त्यांनी रेट दिली तर आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला असता, कारण आपला ब्रेकआउट झालेलं, त्यानंतर एक फॉल रिटेस्ट देऊन मार्केट पुन्हा त्या फॉर्ममध्ये येत आहे, तर शूट केलं असतं त्याने, सरळ त्याला जायचं असतं. तर पण तिथून काय केलं मार्केटने, बरोबर आपल्या या लेवलपासूनच जी एंट्री लेवल आपली बनणार आहे तिथूनच रिव्हर्स केलं, जस्ट 2-3 पॉईंटचे डिफरन्स. आणि मग आपल्या लक्षात आलं की मार्केटला आता खाली जाण्यामध्ये मूड नाही आहे. सो व्हॉट वी चेंज की जर आपलं ही लेवल आपली आधीच मार्क केली होती आणि या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करेल तर डेफिनेटली काय होणार होतं, मार्केट वर जाणार होतं आणि त्याचं टार्गेट कुठलं होतं, जवळपास 25,160च्या जवळपास तो गेला असता. आणि इमिजिएट टार्गेट म्हणाल तर 25,130चं टार्गेट होतं आपलं इमिजिएट, म्हणून आपण फर्स्ट टार्गेटच मार्क करून ठेवलं, जास्त आपण पूर्ण टार्गेटच्या मागे नेला. सो व्हॉट हॅपन, मार्केटनी ज्या पद्धतीने इथे एक स्विंग दिलेला त्याच पद्धतीने वर स्विंग दिलेला आणि पुन्हा खाली येतात तिथं दिसलं मार्केट. तर आपलं नेहमी लक्ष ठेवायचं, जेव्हा मार्केट आपलं समजा आता आपल्याला इथे ट्रेड घ्यायचं आहे तर मार्केट यावरती जाणार, ब्रेकआउट करतं, आफ्टर दॅट मार्केट खाली येणार आणि इथून जर ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन होत असेल तर मग आपण आपल्या लेवलवरती उतरणार. आता इथे बघा कुठलाही ग्रीन फॉर्मेशन कॅन्डलचं झालेलं नाही आहे आपल्या लेवलच्या, म्हणून आपल्याला असं कुठे सिग्नल मिळालं नाही की इथं मार्केट वर जाईल म्हणून. मग होऊ शकतं हा रिकरेक्शन जे होत आहे, रिलीज जो होत आहे तो लंबा चालेल आणि तो लंबा चालला आहे ऍक्च्युली. आणि जर इथे कुठे आपण ट्रेड डायरेक्ट घुसलो असतो तर आपले एसएल हिट झाले असतं, म्हणून आपण किती लंबा झालेलं माहित नाही, इथून याने डायरेक्ट कंटिन्यू पण केलं असतं. सो वॉट, आपल्याला नेहमी रेटेसचा म्हणजे वेट करायचा असतो. आता इथे रेटेस कसं झालेलं आहे चेक करा तुम्ही बघा. इथे मार्केटने काय केलं, एक लेवल वर गेला, रिटेस्ट दिला आणि इथून ग्रीन कॅन्डलचा फॉर्मेशन आला, दिसतोय तुम्हाला, आणि मग मार्केट अप गेलं या पद्धतीने. तर आपल्याला हा फॉर्मेशन आवश्यक असतो, म्हणून आपलं काय झालेलं आहे, या ग्रीन कॅन्डल नंतरची जी कॅन्डल आहे तिथे आपली एंट्री झालेली आहे, ऍक्च्युअल एंट्री, अंडरस्टँड. या सेकंड कॅन्डलला 30 मिनिटाची आणि जो इमिजिएट आपला एसएल असणार आहे तो आपला या ब्लॅक लाईनच्या लेवलला थोडंसं खाली, म्हणून आपण इथे काय केलं,
ही लेवल जवळपास 25-52 दिसत आहे. आपला एस एल जवळपास 25-50चा आपण ठेवलेला आहे. 2 पॉईंटचा बफर ठेवलेला आपण. आणि आपण इथे काय केलेलं, एक आय थिंक 1:1चं प्रॉफिट इथे आपलं. इथे बघा 13 पॉईंटचा 14 पॉईंटचा एस एल बनतो. आणि आपण इथे बघा 27-28 पॉईंटचा आपलं टार्गेट आलेला आहे. तर आपण पूर्ण टार्गेट तर घेऊ शकत नाही. आपण जवळपास या लेवलपर्यंत वेट केलेला, म्हणजे 17-18 पॉईंट घेतले, म्हणजे 14 पॉईंट 18 पॉईंट, म्हणजे 1:1 आपण इथे जवळपास कॅप्चर केलेलं आहे. अंडरस्टूड? सो दॅट्स इट. त्यानंतर मग काय झालं, मार्केटने सगळ्यांचे एस एल घेतले. आपला पण इथे एस एल, जर आपण इथे प्रॉफिट बुक केलं नसतं तर एस एल काढला असता. पुन्हा आपल्या लेवलमध्ये मार्केट आलेलं बघा. या कॅन्डलने, ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिलेली वरती. अंडरस्टँड? म्हणून मग आपण काय केलं, या ग्रीन कॅन्डल नंतर पुन्हा आपल्या लेवलला एंट्री केली. आणि बघा इथे हा जो छोटासा पिन बार दिसत आहे, किंवा मार्केटने आपल्याला एंटर करून घेतलं नेक्स्ट कॅन्डलनी. आणि मग पुन्हा टार्गेट, म्हणजे सेम आपण काय केलं, इथे 1:1चं टार्गेट पुन्हा घेतलेलं. पुन्हा थर्ड टाइम आपल्या इथे एंट्री बनते या कॅन्डलला क्लोजिंग दिल्यानंतर. अंडरस्टँड? आणि या रेड कॅन्डलला आपली एंट्री झाली. आणि पुन्हा मार्केटने 1:2चं टार्गेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं या ठिकाणी. अंडरस्टँड होत आहे तुम्हाला ट्रेड कसं करतोय आपण. आपल्या लेवल्स मार्क केल्यानंतर त्या लेवलला जेव्हाही केव्हा मार्केट येतं आपल्याला एंटर करणं आहे, आणि आपला जो स्टॉप लॉस आहे तो ट्रेड करणं आहे. जर आपण असं नसेल करत तर आपले प्रॉफिट चालले जाऊ शकतात, लॉसमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो दॅट्स इट. त्यानंतर हा जो फॉल आहे, यावेळेस आपण मार्केटमध्ये नव्हतो, म्हणजे मी इंडिव्हिज्युअली होतो, पण मग मी घेतलेले नाही ट्रेड, कारण की ऑलरेडी आपले इथे 2 ते 3 ट्रेड झालेले आहेत. 1:1, 1:2 आणि 1:2चे असे. तर काही गरज नाही वाटली मला, म्हणून मग आपण काय या मूव्हला आपण कॅप्चर केलेलं नाही. सो दॅट्स इट. दिस वॉज अवर टुडेज मार्केट. जर तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मॉर्निंगला आपण लाईव्ह असतो 9 ते 11. आपण पूर्ण 9 ते 3:30 आपण मार्केटमध्ये राहत नाही, कारण की आपलं म्हणणं असं आहे की सुरुवातीचा जो फर्स्ट सेशन आहे तो आपण इथे काय करतो, हिट करतो मार्केटमध्ये. आपलं टार्गेट ते असतं. सो सुरुवातीच्या सेशनमध्ये आपण काय करतो, प्रॉफिट आपलं जे काय असेल ते, लॉस असेल जो काय असेल ते, तो बुक करण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केट रिड्यूस करतो. सो या पद्धतीने जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही चॅनलला लाईव्ह येत चला मॉर्निंग 9 वाजता, आणि आपण इथे जे आहे सोबत ट्रेड करू शकतो. थँक्यू.